नमो बुद्धाय मित्रांनो. कधी कधी आपल्याला खूप राग येतो ना हो. कधी कधी अशा घटना घडतात आयुष्यात जिथे आपला राग अनावर होतो, खूप संताप येतो आणि आपल्या तोंडातून काही वाईट शब्द बोलले जातात जे समोरच्या माणसाला दुखावतात. आणि मग होतो आपल्याला पश्चाताप. आणि पश्चाताप झाला की दुःख आपोआपच येतं. हे जर सायकल टाळायचं असेल तर तथागत गौतम बुद्धांनी खूप छान उपाय सांगितला आहे. तो म्हणजे मौन, सायलेन्स. जेव्हा आपण मौन पाळतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या रागाला आपण इंधन द्यायला थांबवतो आणि आपोआपच भांडण थांबते ना. जेव्हा आपण प्रतिसादच देणार नाही तर समोरचा व्यक्ती ऑटोमॅटिक शांत होणार. हातात कोळसा असेल आणि तो जळता कोळसा असेल आणि तो आपण दुसऱ्याच्या अंगावर फेकू तर आपलाच हात जळणार आहे ना. तर यासाठी मौन आवश्यक आहे. रागात मौन कसं साध्य करायचं हे आपण धम्माच्या दृष्टिकोनातून बघूया. अक्रोधेन जिने एकोधम, असाधून साधुना जिने. अर्थात क्रोधाला मौनाने शांतीने जिंकावे, वाईट प्रवृत्तीला चांगल्या प्रवृत्तीने जिंकावे. क्रोधाचा पहिला टप्पा हा आपण मौनाने साध्य केला तर आपण अक्रोधाकडे हळूहळू पोहोचू शकतो. जेव्हा गौतम बुद्धांना इतर लोक खूप वाईट बोलून जायचे, शिव्या देऊन जायचे, तेव्हा गौतम बुद्ध नेहमी शांत असायचे. ते कधीच प्रतिसाद देत नसत. तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारले की तुम्हाला इतके लोक वाईट बोलून जातात, तुम्ही का बरे त्यांना प्रतिसाद देत नाही. तेव्हा गौतम बुद्धांनी त्यांना खूप छान उत्तर दिले. तेव्हा त्यांना सांगितले, त्यांच्या शिष्यांना सांगितले की तुम्हालाच एखाद्याने भेटवस्तू दिली आणि तुम्ही ती स्वीकारलीच नाही तर ती त्या व्यक्तीजवळच राहणार ना. तसंच या लोकांचा राग, यांचा क्रोध, यांच्या शिव्या जर मी स्वीकारल्याच नाही तर त्या त्यांच्या जवळच राहतील. त्या माझ्यापर्यंत येणार नाही आणि मला हानी पोहोचवणारच नाही. बरोबर ना. तर ह्याच टप्प्याटप्प्यांनी आपल्याला गौतम बुद्धांनी खूप छान मार्ग दाखवलेत. त्यातलाच एक मार्ग म्हणजे सम्यक वाचा. गरज नसेल तिथे बोलू नका, तिथे मौन राहा. कोणाला दुखावेल असे शब्द वापरू नका. आणि हे मौन साध्य करणं काही इतकं कठीण नाहीये हो. 3 प्रॅक्टिकल स्टेप तुम्ही केल्या ना तर तुम्हाला ह्या गोष्टी साध्य करताना खूप सोप्या जातील. पहिली स्टेप म्हणजे सती, माइंडफुलनेस. तुमच्या क्रोधाकडे, तुमच्या रागाकडे फक्त पहा. एक दीर्घ श्वास घ्या आणि फक्त पहा. दुसरं म्हणजे मेत्ता.